नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये। मी आज तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनवलेले पुरीची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। पुरी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 50 ग्रॅम मी बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे मी थोडीशी। तळण्यासाठी तेल आणि पाणी घेतलेले आहे। आता आपण पुरीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊया। तर मी साखर थोडीशी मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे। आता मी पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। बेसन पीठ घालून घेणार आहे। पुरीसाठी मी इथे मैद्याचा वापर नाही करत आहे किंवा सोड्याचा पण वापर करणार नाही। आता हे कणिक आपल्याला एकदम घट्ट अशी मळून घ्यायची आहे। साखर आणि बेसन घातल्यानंतर ना आपल्या पुऱ्या एकदम मऊ होतात। आता आपल्याला जाडसर गोळा बनवून घ्यायचा आहे ह्याचा। इथे मी थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवून घेत आहे। जेवढं पीठ घट्ट मळलं जाईल तेवढ्या पुऱ्या तेल कमी पितात। इथे आपण पाहू शकता मी पुरीसाठी अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे। आता ही 5 मिनिटांसाठी मी भिजवत ठेवणार आहे। मग आपण पुऱ्या लाटायला घेऊ। 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। त्यासाठी मी अशा प्रकारे पीठ काढून घेतलेलं आहे। आता मी छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेणार आहे। पुरीसाठी भिजवलेले पीठ जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं, नाहीतर ते पातळ होणार आणि पुऱ्या जास्त तेल पिणार। इथे आपण पाहू शकता मी अशा प्रकारे हे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। आता मी पुरी लाटून घेत आहे। आता मी थोड्या पिठामध्ये हा गोळा बुडवून घेणार आहे आणि पुरी लाटणार आहे। मी अशा छोट्या छोट्या मध्यम आकाराच्या पुऱ्या बनवत आहे। जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही। पीठ ह्याला कमी पिठावरती लाटायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता पुरी मी जास्त जाड पण नाही लाटलेली आहे आणि जास्त पातळ पण नाही। अशा प्रकारे मी या सर्व पुऱ्या लाटून घेते सॉरी। इथे आपण पाहू शकता की मी पुऱ्या बनवलेल्या आहेत। आता ही पुऱ्या आपण तळून घेऊ। मी पुरीसाठी इथं तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलं का नाही हे पिठाचा गोळा घालून चेक करून घेणार आहे। इथे आपलं तेल तापत आलेलं आहे। तेल तापलेलं आहे, पिठाचा गोळा वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे। आता मी मीडियम गॅसवरती ह्याच्यामध्ये एक एक पुरी टाकून घेणार आहे। पुरी टाकताना गॅस एकदम फुल नाही ठेवायचा आणि जास्त पुऱ्या एकदम टाकायच्या नाही।
असं तेल पुरीवरती थोडं थोडं टाकत राहायचं. तिथे आपण पाहू शकता आपल्या पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहेत. मीडियम गॅसवरती मी या पुऱ्या भाजून घेणार आहे. अर्धा किलो पिठासाठी मी अर्धा लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. जास्त पीठ पातळ नाही आपल्याला मळून घ्यायचं. इथे आपण पाहू शकता अशा प्रकारे पुरी चांगली तळली गेलेली आहे. आता मी काढून घेणार आहे आणि तेल पण जास्त नाही लागलेलं. अशाच प्रकारे मी दुसऱ्या पुरी तळून घेते. हे तापलेले तेल असं पुरीवरती थोडं थोडंसं टाकत राहायचं म्हणजे पुरी चांगली फुलते. इथे आपण पाहू शकता ना मैदा ना सोडा तरी पण आपल्या पुऱ्या किती मस्त फुगलेल्या आहेत. पुरी मी आता काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी बाकीच्या पुऱ्या तळून घेणार आहे. इथे आपण पाहू शकता की मी थोड्या पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत. मी एक पुरी तोडून दाखवते तुम्हाला. एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेल्या आहेत आणि कमी तेलकट झालेल्या आहेत या पुऱ्या आणि चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत. पाहू शकता आपण अर्धा किलोमध्ये 40 ते 45 पुऱ्या होतात. जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.